तुम्ही कधी विचार केला आहे का? काही लोक सगळं सहन करूनही तक्रार का करत नाहीत? बाहेरून शांत दिसणारी माणसं आयुष्याकडून इतकी मोठी परीक्षा का घेतात? हे फक्त स्वभाव नाही, तर त्यांच्या राशीची एक खास ओळख आहे. ही गोष्ट ऐकल्यावर तुम्हाला स्वतःचं आयुष्य, तुमची शांतता, तुमचं सहन करणं नव्याने समजायला लागेल. थांबू नका, कारण पुढे येणारी माहिती तुमच्याशी थेट जोडलेली आहे. शांत राहून सगळं सहन करणारी ही राशी पण देव तिची प्रत्येक गोष्ट नोंदवतो. शांत राहून सगळं सहन करणारी ही राशी बाहेरून खूप साधी आणि समजूतदार दिसते. कुठेही मोठ्याने बोलणं, तक्रार करणं किंवा स्वतःचा त्रास दाखवणं तिच्या स्वभावात नसतं. मनात वेदना असल्या तरी हसत राहते, कारण तिचा विश्वास असतो की वेळ स्वतः उत्तर देईल. या राशीचे लोक नात्यामध्ये प्रामाणिक असतात. एकदा कोणावर विश्वास ठेवला की शेवटपर्यंत निभवतात. फसवणूक, उपेक्षा किंवा अन्याय सहन करूनही ते लगेच प्रतिक्रिया देत नाहीत. पण याचा अर्थ ते कमकुवत नसतात. ते फक्त शांत असतात. त्यांच्या संयमातच त्यांची खरी ताकद दडलेली असते. देव या राशीच्या लोकांची प्रत्येक भावना पाहत असतो. त्यांच्या अश्रूंना शब्द नसले तरी त्यांची किंमत नक्की मोजली जाते. जे काही मनात साठवून ठेवतात, त्याचं उत्तर योग्य वेळी आणि योग्य प्रकारे मिळतं. कधी उशिरा वाटतं, पण जे मिळतं ते कायमचं आणि खोल समाधान देणारं असतं. ही राशी कधी सूड घेत नाही, कधी कुणाचं वाईट मागत नाही. ती फक्त शांतपणे आपला मार्ग चालत राहते आणि म्हणूनच तिच्यासाठी देव स्वतः न्याय करतो. या राशीच्या लोकांना आयुष्यात वारंवार कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अनेक वेळा प्रयत्न करूनही यश उशिरा मिळतं. त्यामुळे मनात निराशा दाटते. तरी सुद्धा ते हार मानत नाहीत. बाहेरून शांत दिसणारे हे लोक आतून खूप खोल विचार करणारे असतात. प्रत्येक अनुभवातून ते काहीतरी शिकतात आणि पुढचा मार्ग अधिक समजूतदारपणे निवडतात. या राशीची एक खास ओळख म्हणजे भावना लपवून ठेवण्याची सवय. कुणाला त्रास होऊ नये म्हणून स्वतःच्या दुःखाबद्दल ते फारसं बोलत नाहीत. त्यामुळे अनेकांना वाटतं की यांना काहीच फरक पडत नाही. प्रत्यक्षात मात्र प्रत्येक शब्द, प्रत्येक वागणूक त्यांच्या मनावर ठसा उमटवते. हा सगळा साठवलेला भावनिक भार त्यांना आतून अधिक मजबूत बनवतो. कामाच्या बाबतीतही राशी प्रचंड प्रामाणिक असते. शॉर्टकटपेक्षा कष्टावर विश्वास ठेवणारे हे लोक हळूहळू पण स्थिर प्रगती करतात. अचानक मिळालेलं यश त्यांना फार काळ टिकत नाही असं वाटतं. म्हणून ते प्रत्येक गोष्ट मेहनतीने मिळवण्याचा प्रयत्न करतात. एकदा योग्य संधी मिळाली की ही स्वतःची खरी क्षमता दाखवून देतात. आध्यात्मिकदृष्ट्या ही राशी फार संवेदनशील असते. मन शांत असले की त्यांना वेगवेगळ्या प्रकारची दिशा मिळते. एखादं नाव, एखादा मंत्र किंवा एखादी छोटीशी प्रचिती त्यांच्या आयुष्याला नवं वळण देऊ शकते. संकटाच्या काळात त्यांना अदृश्य आधार मिळतो, ज्यामुळे ते पुन्हा उभे राहतात. या राशीच्या आयुष्यात अचानक बदल होत नाहीत. सगळं काही हळू जुळत जातं. पण जेव्हा बदल घडतो, तेव्हा तो खोलवर आणि दीर्घकाळ टिकणारा असतो. म्हणूनच शांत राहून सगळं सहन करणारी ही राशी शेवटी अशा ठिकाणी पोचते, जिथे समाधान, स्थैर्य आणि अंतशांती एकत्र मिळते.
या राशीच्या लोकांच्या आयुष्यात नाती फार महत्वाची भूमिका बजावतात. ते कमी लोकांशी जोडले जातात. पण जे नाते जुळतं ते मनापासून आणि दीर्घकाळासाठी असतं. विश्वास तुटला तर ते लगेच व्यक्त होत नाही, पण आतून खूप दूर जातं. एकदा मनातून कोणी उतरलं की परत जागा मिळवणं जवळ-जवळ अशक्य होतं. त्यामुळे ही लोकं निवडक पण खरे नातेसंबंध जपतात. या राशीचा आणखी एक पैलू म्हणजे स्मरणशक्ती. लहान-सहान गोष्टीसुद्धा त्यांच्या मनात कायम राहतात. कोणीतरी केलेली मदत, दिलेला आधार किंवा दाखवलेली आपुलकी ते कधीच विसरत नाहीत. त्याचप्रमाणे अपमान किंवा अन्यायही ते मनात साठवून ठेवतात. पण त्यावर गोंधळ कधीच घालत नाहीत. वेळ आल्यावर आयुष्यच त्यांना उत्तर देतं. आर्थिक बाबतीत सुरुवातीला चढ-उतार जाणवतात. पैसा येतो, पण लगेच स्थिर होत नाही. मात्र वय वाढत जातं. तसं त्यांची समज वाढते आणि निर्णय अधिक शहाणपणाचे होतात. एकदा स्थैर्य मिळाले, की ते खर्चापेक्षा सुरक्षिततेला जास्त महत्त्व देतात. त्यामुळे पुढच्या काळात त्यांचं आयुष्य अधिक संतुलित होत जातं. ही राशी एकटी असताना सर्वात जास्त मजबूत असते. एकांतात विचार करताना त्यांना स्वतःची खरी ओळख सापडते. गोंगाट, दिखावा किंवा वरवरची चमक त्यांना फारशी भावत नाही. शांततेतच त्यांना दिशा, प्रेरणा आणि उत्तर मिळतं. म्हणूनच अनेक वेळा ते स्वतःशी संवाद साधत आयुष्याचे मोठे निर्णय घेतात. शेवटी या राशीचं आयुष्य कोणाला दाखवण्यासाठी नसतं. आतून समाधान मिळालं, की त्यांना दुसऱ्यांच्या मान्यतेची गरज राहत नाही. देव या लोकांना थोडं उशिरा पण भरभरून देतो. कारण शांतपणे सहन करणाऱ्यांना आयुष्य शेवटी असा मुकुट घालून सन्मानित करतं, जो कुणालाही सहज मिळत नाही. या राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच अंतःप्रेरणा असते. एखादी गोष्ट योग्य आहे की अयोग्य हे त्यांना शब्दाशिवाय कळतं. अनेकदा ते स्वतःच्याच मनाचं ऐकतात आणि तेच निर्णय पुढे जाऊन बरोबर ठरतात. लोकांना कदाचित हा त्यांचा स्वभाव समजत नाही, पण वेळ त्यांच्या बाजूने सगळं स्पष्ट करून जाते. हे लोक स्वतःच्या किमतीबद्दल फारसं बोलत नाहीत. कौतुकाची अपेक्षा न करता ते आपलं काम प्रामाणिकपणे करत राहतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे योगदान दुर्लक्षित राहतं. पण जेव्हा परिस्थिती गंभीर होते, तेव्हा सगळ्यांना कळतं, की या शांत माणसाचं अस्तित्व किती महत्त्वाचं आहे. संकटाच्या वेळी हे लोक आधारस्तंभासारखे उभे राहतात. भावनिकदृष्ट्या ही राशी फार खोल आहे. वरवर साधे दिसणारे हे लोक आतून अत्यंत संवेदनशील असतात. एखाद्याच्या वेदना ते शब्दाशिवाय ओळखू शकतात. म्हणूनच अनेक जण नकळत त्यांच्याजवळ मन मोकळं करतात. कोणालाही जज न करता ऐकून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना वेगळं स्थान देऊन जाते. या राशीचं हे सतत स्वतःला घडवत राहण्याचं असतं. चुका झाल्या तरी त्यातून ते स्वतःला दोष देत बसत नाहीत, तर शांतपणे स्वतःमध्ये बदल घडवतात. हा स्वभाव हळू पण निश्चितपणे वर नेतो. एकदा ठरवलं की मागे वळून न बघता पुढे जाण्याची ताकद त्यांच्यात असते.
आयुष्याच्या उत्तरार्धात या राशीच्या लोकांना जे मिळतं ते केवळ भौतिक नसतं. त्यांना माणसांची ओळख, अनुभवांची शिदोरी आणि मनाची शांतता लाभते. बाहेरून साधं वाटणारं त्यांचं आयुष्य आतून खूप समृद्ध असतं. म्हणूनच शांत राहून सगळं सहन करणारी ही राशी शेवटी अशी उंची गाठते, जिथे समाधान शब्दात मावणं कठीण होतं. ही कर्क राशी आहे. कर्क राशीचे लोक वरवर शांत आणि साधे वाटतात, पण त्यांच्या मनात भावनांचा खोल सागर असतो. ते पटकन कुणावरही विश्वास ठेवत नाहीत. पण एकदा नातं स्वीकारलं की स्वतःपेक्षा समोरच्याला माणसाला जास्त जपतात. म्हणूनच अनेक वेळा ते स्वतः मागे राहतात आणि इतरांचा विचार पुढे करतात. या राशीच्या लोकांचा स्वभाव मृदू असला तरी त्यांची सहनशक्ती अफाट आहे. आयुष्यात किती धक्के बसले तरी आतून सुटत नाहीत. शांतपणे परिस्थिती स्वीकारून योग्य वेळेची वाट पाहणं ही त्यांची मोठी ताकद आहे. गोंधळ, भांडण किंवा दिखाऊपणा यापासून हे नेहमी दूर राहतात. कर्क राशीच्या लोकांना घर, कुटुंब, भावनिक सुरक्षितता खूप महत्वाची असते. पैसा, मान-सन्मान यापेक्षा जवळच्या माणसाचं सुख त्यांना अधिक प्रिय असतं. त्यामुळेच ते अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून इतरांसाठी उभे राहतात. त्यांचा हा गुण कधी-कधी त्यांच्या अडचणीचं कारणही बनतो. या राशीवर देवाची विशेष कृपा आहे. जे दुःख ते कोणाला सांगत नाहीत, ते देवापर्यंत पोहोचलेलं असतं. म्हणूनच त्यांच्या आयुष्यात अचानक मदत, योग्य व्यक्ती किंवा अनपेक्षित मार्ग खुला होतो. ही मदत गाजावाजा न करता मिळते, पण वेळेवर मिळते. कर्क राशीच्या लोकांना आयुष्यात खूप काही शिकावं लागतं, पण त्या प्रत्येक अनुभवातून ते अधिकच परिपक्व होत जातात. शेवटी हे लोक अशा टप्प्यावर पोहोचतात, जिथे त्यांना कोणाचंही सिद्ध करण्याची गरज उरत नाही. शांतपणा, समाधान आणि अंतःशांती हीच त्याची खरी ओळख बनते. जर हे शब्द तुमच्या मनाला कुठेतरी भिडले असतील, तर त्यांना फक्त वाचून थांबू नका. तुमच्या आयुष्यातील अनुभव, सहन केलेली शांतता आणि न बोललेली वेदना यांना आवाज द्या. अशा विचारांना रोज जवळ ठेवण्यासाठी या पेजशी जोडलेले राहा. पुढे येणारा प्रत्येक संदेश तुमच्यासारख्या संवेदनशील आणि खोल विचार करणाऱ्या लोकांसाठीच असणार आहे. इथे तुम्हाला फक्त शब्द नाहीत, तर समजून घेणारी भावना मिळेल. स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि या प्रवासाचा भाग व्हा.